नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असा आहे की आज आपण चालू आहे रबर बॉलची टुर्नामेंट खेळायला. आणि आत्ता वाजले सकाळचे 11, 8:30 पावणे 12 झाले त्यात अजून. तर आता आपण जाऊया. बाकीची बरोबर निघून आलीत, मला झाले लेट, मी लेट उठलो. तर आता आपण जाऊया. तर आता मला वाटेल की मीच लेट झालो आहे, तर पत्या पण लेट झाला आहे आणि करतू पण लेट झाला आहे. आता आम्ही दोघं याच्या पत्याच्याच घरी आलो. आता आपण करतो आम्हाला आणायला येतो इथे. करतो आला की आपण जाऊ इथून पुढे, तुम्हाला दाखवतो पुढे काय होते ते. बाकीची मुलं पुढे गेलीत कारण आधीच आम्हाला लेट झालं आहे. आमचा सामना होता 11 वाजता आणि आत्ता वाजले तुम्ही पाहू शकता पावणे 12 झालेत. आमची मॅच होती 11 वाजताची. आता मी चालतेच आम्हाला पावणे 12 झाले. तर आपण जाऊया आणि बघूया तिकडे. आता करतो इथे आम्हाला आणायला. चला, पाहू शकता करतो आम्हाला आणायला आलेला आहे इथे. आणि पत्या गेलेला आहे आतमध्ये आंघोळ करायला इकडे मोरीमध्ये. तर हा बघा, आता पत्या आपला आंघोळ करून आलेला आहे. अजून कधी तयारी झाली नाही ना, करतो तिथं बाहेरच अजून उभा आहे. आपल्याला आधीच लेट झाला, त्यांना आणखीन लेट करतोय. तर चला आपण आता निघूया. तर झाली तयारी. आपल्याला टी शर्ट घातला का आम्ही जाणार आहे सरळ सारखेले गावात. तर तिकडे भेटूया. पाऊस लागलाय बघा, खेळायला चाललो आणि पाट्या पाठीमागे एकटाच वडापाव काढतोय आणि पाऊस जोरात लागलेला आहे बघा. आधी मॅच आता लागेल आमची. तिकडे पोरांची फोन येतात. आता आम्ही चालू आहे. पाऊस जोरात आला आहे बघा, पूर्ण पाऊस आलेला आहे. आता आपल्या पावसात आम्हाला खेळायला लागणार आहे. चला आता काय ग्राउंडला पाऊस आला जोरात. चला पुढे भेटू. तुम्ही मागाशी बघितलं तर तिकडे पाऊस पडत होता आमच्या इकडे. इकडे बघा आता बघा, आता पाऊस आणि आता बघा पत्या बघा इकडे पाऊसच नाही पडलाय, पूर्ण ऊन आहे इकडे. जिथं टुर्नामेंट आहे तिथंच ऊन आहे ना. आमच्या इकडे फुल पाऊस पडतोय. फुल पूर आलाय. पूर आलाय. आमचं घर पूर आलाय. आमच्या घराला लागलाय पूर्ण पाणी. जोरदार लागलाय. बेटी चोद के तारे पिछवाड़े में तो धो लिकट जाए. ऐकू नका, आवडा मस्तीवर पट्ट्या आहे. चला ग्राउंडला जाऊया. आता आम्ही ग्राउंडवर पोहोचलो आणि पहिला आम्ही नाश्ता करतो. बघा इथं वडापाव आणलेत. हा पत्त्या आहे आणि मी करतो. आम्ही वडापाव होतो लपून. नाही तर बाकीची पोरं येतील इथं वडापाव खायला. आपण जास्त पावसात बसलो आम्ही. नाश्ता करून घेऊया. डिप्रेशन डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में. आता फिल्डिंग आलेली आहे. आपली पोरं आता फिल्डिंग मध्ये बघा. ते बघा चाललेले आहेत. हा आदर्श माट्या, आदर्श आमचा माट्या टीम मधला माट्या. आणि क्रिस वगैरे सगळे चाललेले आहेत. आणि आता तुम्हाला दाखवतो त्यांची बॉलिंग कशी आहे. चला आपण बसूया. चला आणि शॉट नाही इतका जवळ आला असता तर आता बघूया काय होते. चला आता दाखवतो फिल्डिंग. आमच्या टीमचे कॅप्टन कल्पेश मुकल. अतिरिक्त खेळाडू पाडे मित्रांनो. चेंडू आता मात्र एक खोला टाकलाय. चेंडू आता मात्र खेळून काढतो. भन्नाट वेग आता मात्र काय. आता मात्र खेळून काढलाय. जोपर्यंत चुकी होत आहे तोपर्यंत 2 धावा सहजरित्या प्राइस उतरलंय 38 ला आहे. हो आता मात्र थोडा टाची साईड लागून चेंडू मात्र तिकडे मात्र टॉप चांगलं केलंय. पहिली ओव्हर झालेली आहे आणि स्कोर किती झाला तर स्कोरचा काय माहित नाही. आता क्रिसचा छोटा भाऊ बॉलिंगला आलाय. तर आपण बघूया क्रिसचे छोटे भाऊ आता दाखवतो तुम्हाला. चला आणि पंच मात्र दोन्ही हात. हो भन्नाट वेग गोलंदाजी. धावा गोला करा. हो आता मात्र लॅट शॉट कुर्वेश कडून. हो पुन्हा एकदा वारंवार. हो साठीचा चेंडू आता मात्र आल्या आल्या त्याच्यावर प्रास चढवला. तिकडे मात्र कोणतीही चुकी करत नाही कल्पेश आहे त्या क्षेत्रामध्ये.
पुन्हा एकदा तर आता 2 ओव्हर झाले. 2 ओव्हरनंतर 10च रन त्यांच्या समोरच्या संघाचे झालेले आहेत आणि आता तिसरी बॉलिंगसाठी आलेला आयुष आपला भाऊ आलेला आहे. तर बघूया आपण त्याची बॉलिंग. चला बघूया. आयुषने पहिल्याच चेंडूवरती विकेट घेतलेला आहे. चेतन वागेलकर आयकॉन कुठे दिसत नाही. केतन वानकर पाठी आहे बघ ना, वंडर बॉल तो बघ त्याला पाठी पाठीत ठेवलाय काय. आता आपल्यासाठी रोहन सुडकोली संघाचा रोहन. आता आयुषचा पुढला चेंडू बघूया आपण. डीजेच्या फोकस ते हॅलोजन आहेत ना त्यांच्यावर प्रॅक्टिस. सुरज गावडे टीमच्या बाहेर एक तास झाला मिळते. इट भट्टीवरती माणसं आणू आपण. अबे एक षटकार वाचला त्याने, मारला नाही. फर्स्ट इनिंग झालेली आहे आपली. आता बॅटिंग आली आहे. तर बॅटिंगला 18 चेंडू आणि 22 धावा पाहिजे. तर बघूया आपले काय करतात. सगळे आलेले आहेत आपले धुरंधर सगळे आलेले आहेत. आपला ओपनर आयुष मोक्कर यांनी आत्ताच बॉलिंग केली आहे. आणि आमचे कोकबनचे वंडर केतन वागीलकर आणि श्री सूरज गावडे यांचं आगमन आमच्या मैदानामध्ये झालेले आहे. श्री सूरज गावडे पहिल्याच बघून आयुष वाचलाय. धाव धाव जाय या. अरे काय यांचं बघा काय चाललंय काय बघा. पाण्यानंच भात आता मात्र एक धाव संख्येने धाव प्लस धाव पोचलं. काय दिनेशजी पवार यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक. डबल डबल शुभम माझा सदा काय मी दोस्तार डबल तरी रोहन आमचा कोच कशी का टीमचा. आमच्या टीमचा बॅटिंग कोच पण कर तुझ्या हातात पुरा. एक चेंडू तर आपण आता पहिलाच राऊंड हारलेलो आहे. लो स्कोरिंग मॅच होती पण ती काय आपल्या बंदीने आपले 2 फलंदाज आऊट झाले की त्याच्या पाठोपाठ सगळ्यांची लाईन लागली. आता काय आपण तर हारलो आणि आता बघायचा विषय आहे का सगळ्यांचा. आयुष आपला भडकलेला आहे फुल, कारण जिंकायची मॅच हारलेलो आहेत आपण. ना आपली गाडी आलेली आहे बघा, आपला गाडीवाला आलेला आहे तर आपण त्याच्या गाडीवर बसूया. चला चला जाऊया आपण आता घरी. चला पाटील वाईस कप्तान आपली आता मॅच तर गेलेली आहे आणि आता काय त्याला काय पुढे खेळत होता. अरे क्रिश तू पहिल्या वेळ टप्पा म्हणून जोरान गेला ना, माझ्या अंड्याला काही भीती वाटायला लागली मला. पण आता आपण घरी चाललेलो आहे ते बघा. कल्पना निघता मला गेलो ना तिथला खालना गेल खालना गेल खालना गेल खालना गेल. हो तरी मारला बघ. ऑफ साईडला येऊन खेळला असतास ना, बाहेर असता बघ लांबून घेतला. तर आता आपण आपली मॅच हारलेली आहे आणि आता आपण गावात आलेलो आहे बघा. गावात आलो आपण आज आता. आणि आता आपल्या पोरांचा प्लॅन झाला आहे दहावीरात जायचा. तर आता हा बघा यायचं आम्ही आता जरा शूज काढण्यासाठी मी घरी चाललो आहे. शूज काढून सरळ पोरं आली की दहावीरात निघायचं आपल्याला. आता बघू दहावीरात काय. त्यात गावातले पुढारी लोक गेलेत वरती दहावीरात जेवण बनवलं. आता आपण तिकडेच चाललो आहे. तर जाऊन तिकडे बघू काय चाललं आहे ते. चला आता डायरेक्ट दहावीरात जाताना बघू भेटू. तर आता आपण दहावीरात जायला निघालो आहे. हे बघा आपली सर्व पोरं स्टँडला आले, ते पाणी वॉटर घेतलं आणि
चाललो विघ्नेश पण आलाय. आता आपण डायरेक्ट 10वीला जाऊन भेटू. आपलं तर आज आपण हारलेलं आहे बघितलं तर तुम्ही. चला आता आपण 10वीला जाऊया बघू. सर्व पोरं आले. धायराव चढायला सुरुवात केली आहे आणि आपली पाटणा पोरं आलेली आहेत बघा तुम्ही. पाटणा पोरं आपली आलेली आहेत सर्व. हे बघा आपली पोरं. प्रणेश बाय अजून पाटणा आलेली आहेत ती बघा. सगळेजण आलेले आहेत ना बघा. आमची धायराचा चढणीचा रस्ता बघा मंदिराजवळचा कसा चढायला पाहिजे. सूरज गावडे प्रथमेश तानपटी कर्तव्य आणि कल्पेश मोकाल सध्या फुल 10वीरावर चढायचं चाललंय. 10वीरावरती आमचा आज पुढारी आमच्या गावात जे पुढारी लोक आहेत त्यांनी आज जेवण बनवलं पाऊस मागण्यासाठी. वरती गेले 10वीला तर आपण तर तिकडेच चाललो. चला मग आपण जाऊया डायरेक्ट मंदिराशी भेटू. चला आता आपण मध्ये थांबलोय कारण इथे आपल्या गावच्या बाया आहेत. गाणीवर आलो. आमच्या बाया आहेत तिथे आमच्या गावच्या. त्याला तुम्हाला आमच्या गावच्या बाया दाखवतो. बाया म्हणजे आपल्या गावच्या देव आहे तिकडे आपल्या गावातल्या. तर तुम्हाला दाखवतोय बघा कसा रानामध्ये जंगलामध्ये आपण आलो इकडं तुम्हाला दाखवतोय ही सगळी. आपण आता जाऊया आपल्या बघा रस्ता कसा आहे. काट्या कुट्याची वाट आहे. अवघड असा घाट आहे. बघा सगळी चला आपण जाऊया आपल्या दुकान दाखवतो गावच्या बाया. इकडे वाघ वगैरे येतात तर आपण जपून चाललोय. शिवा बिवा नाही देत आमच्या ब्लॉग मध्ये. आरती आहे. तुम्ही आरती बिरती घेणार ती पण ब्लॉग मध्ये दिसणार. तर बघा रस्ता कसा आहे. बघा असा ह्या दगडातून जायला लागते. गावच्या बायांशी तुम्हाला दाखवतो आमच्या गावच्या बाहेरचं. मला एक जाऊया तिकडे बायां. तर आता आपण आपल्या बायांच्या जाग्यांवर पोचलोय. तर तुम्हाला दाखवतो इथं पाण्याचा साठा आहे. इथून आमच्या अख्ख्या गावाला पाणी येतं. पण तो आता पाऊस न पडल्यामुळे पाणी पूर्ण सुकून गेलं आहे. तरी पण अजून तुम्ही बघू शकता तर अजून पण पाणी आहे आमच्या बायांच्या जाग्यांवरती गावचं बघा. बघा सर्व नद्या वगैरे सर्व सुकले पण बघा इथे अजून पण पाणी आहे. आणि त्या आमच्या गावच्या बाया तिथे गावच्या बाया हे बघा. इथे आज माणसे येऊन गेले ते बघा. नारळ वगैरे सर्व आहे. हे आमच्या गावच्या बाया तिथे. आणि हे बघा पोरं इकडे इथं चालेल अजून वरती इकडे आता इकडे काय बघू. इकडे आपलं बाहेर तर आपण परत येतात पुन्हा एकदा 10वीच्या रस्त्याने जातो. चला आता आपण डायरेक्ट 10वीला जाऊ. एक गाडी गेली पुढं आणि आता आमची गाडी चालली. गाडी आहे तर आता आपण डायरेक्ट मंदिराजवळ गेलो का भेटतो. तर चला आता जाऊया मंदिराजवळ आपल्या गावच्या. आता आपण आपल्या 10वी मंदिराच्या इथे पोहोचलो. दाखवतो आमच्या गावचं मंदिर. बघा हे बघा आमच्या गावचं मंदिर. एवढ्या डोंगरावरती आहे आमच्या गावचं मंदिर. आता आपण मंदिरात जाऊया. मंदिरात बघा सगळे पोरं पुतले. तर आता हे बघा आमचं गावचं मंदिर. आता गावच्या आमच्या देवाची पालखी पण जवळ आहे नवरात्रीमध्ये. ती पण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. पालखीला आमचा चाललंच असतं ते पण तुम्हाला बघायला भेटेल. तर बघा आमचं गावचं मंदिर आहे असं एकदम डोंगरावरती. इथून तुम्हाला आता मी वरती जाऊन दाखवतो वरून कसं दिसते ते. चला जाऊ वरती आपण. तुम्हाला दाखवतो आमच्या गावचं मंदिर. चला हे आमच्या गावचे ग्रामदेव श्री धावीर महाराज. धावीर महाराज आता आपली दर्शन येते आणि दर्शन झालं आपलं. तर आपलं आमचं मंदिर डोंगरावर व्ह्यू बघा कसं दिसतं. एवढ्या वरती जंगलामध्ये आमचं मंदिर आहे. बाजूला पूर्ण चारी बाजूला रान आहे आमचं. तर आता आपण 10वीतून जाऊन आलेलो आहे. आपण तुम्ही आता बघितलेलं आजचा कसं काय झालं ते आजच्या दिवसाचं. आज आम्ही खेळलो पण आज काय आमचं लग्न होतं तर आज आम्ही हारलो पहिल्याच राऊंडला. तर आता बघू अजून रबर बॉलचे टुर्नामेंट अजून होतील आमच्या इकडे पण ते दाखवून जर मी असलो तर तुम्हाला दाखवीन पूर्ण ते. पण आता आम्ही खेळलो पण आणि 10वीतून पण जाऊन आलो. पण आता वाजले संध्याकाळचे माझ्या मते तर 5 वाजलेत. तर आपण आता चाललो आपण प्रॅक्टिस करायला.
तर मग मी आता आजचा ब्लॉग तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. तर मी हा ब्लॉग आता इथंच एंड करत आहे. तर चला बाय.